Entire skin. एक मिनिट. Yes, can I audible to you? Screen is visible to you? Okay. So last lecture ला आपण yesterday we discussed the coordination compound, theory of that coordination compound. That is some basic concept, how to calculate the oxidation number, coordination number, and oxidation number, as well as how you can identify the coordination pair, then ionization pair. So that some basic concepts are cleared on which are discussed on last lecture. So now we discuss some CET questions which are asked in previous exam. So first question is, it is asked in BCE C exam 2015. So the oxidation number of nickel in C2O4 thrice complex. So हा जो कॉम्प्लेक्स दिलाय त्या ऑक्झॅलेटो कॉम्प्लेक्स, इट इज अ निकेल ऑक्झॅलेटो कॉम्प्लेक्स. सो ह्याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला काउंट करायचा आहे. त्याच्या आधी ह्याच्यात ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या आपण काल बघितल्या होत्या. सो फर्स्ट कन्सेप्ट इज अ कॉम्प्लेक्स. बघा काय दिलाय, निकेल C2O4 thrice 4 minus. सो फर्स्ट कन्सेप्ट होती आपली कोऑर्डिनेशन स्पियर और फर्स्ट इज अ सेंट्रल मेटल आयन. सो सेंट्रल मेटल आयन इज मेटल कोणता आहे सांगा? सेंट्रल मेटल, दॅट इज निकेल. ही एक एक्झाम्पल झाली. या टर्म तुम्हाला आता विचारलेल्या नाही आहेत, फक्त आपण काल जे आपण बघितलंय त्याचं त्या बेसिसवरती आपण एक त्या बेसिक कन्सेप्ट यूज करून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. फक्त इथे ऑक्सिडेशन नंबर विचारलाय, पण आपण बाकीच्या कन्सेप्ट सुद्धा याच कॉम्प्लेक्स मध्ये या एक्झाम्पल मधून क्लिअर करणार आहोत. सो सेंट्रल मेटल आयन इज अ निकेल. देन लिगॅन्ड कोणते लिगॅन्ड आहेत बघा? दॅट इज C2O4. How many it is? C2O4 is a thrice. So 3 ligand are attached. Oxalato complex, 3 ligand. Then ionization pair. There is no any counter ion. ब्रॅकेटच्या बाहेर कुठलेच आयन्स प्रेझेंट नाही आहेत, त्यामुळे इथे तुम्ही काय सांगणार आहात? नो काउंटर आयन, नो आयनायझेशन स्पियर. काउंटर आयन आणि आयनायझेशन स्पियर बोथ आर सेम. सो इथे कुठलेही काउंटर आयन्स नाहीयेत. आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर डिस्कस करायचा आहे, पण त्याआधी या ज्या कन्सेप्ट काल बघितल्या आहेत त्याच्यातले हे पॉइंट्स आहेत. काउंटर आयन. नेक्स्ट पॉइंट इज अ कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर विचारलेला नाहीये. कोऑर्डिनेशन नंबर. सो कोऑर्डिनेशन नंबर तुम्ही कसा फाइंड आउट करणार आहात बघा? कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू जेवढे लिगॅन्ड अटॅच आहेत सेंट्रल मेटल आयन्सला. सो निकेल इज अ सेंट्रल मेटल आयन. इट इज अटॅच टू C2O4 थ्राइस म्हटलंय. So in this way, structure of this complex is C2O4. Three C2O4 are attached, but they are bidentate. Bidentate means what? They gives a two lone pair. One lone pair, that is monodentate. C2O4 gives the two lone pair of electron. So 3 into 2
इथे तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर कसा काउंट करायचा आहे बघा. निकेलला 3च C2O4 अटॅच आहेत, बट ऑक्झॅलेटो कॉम्प्लेक्स इज अ C2O4 2-. C2O4 वरती चार्ज काय आहे, इट इज अ बायडेंटेट लिगँड, सो C2O4 2-, हेन्स 3 into 2 is equal to 6. So coordination number is 6. Now the question asked is the oxidation number of nickel is dash dash. तो आता तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर काउंट कसा करायचा आहे बघा. ऑक्सिडेशन नंबर दॅट इज एक्स किंवा तुम्ही क्यू कन्सिडर करू शकता. तुम्ही चार्जला काहीही कन्सिडर करू शकता. इट मे बी एक्स ऑर क्यू. सो एक्स प्लस जेवढे काही लिगँड अटॅच आहे ते तुम्ही लिहिणार आहात. 3 लिगँड आर अटॅच अँड इट हॅज -2 चार्ज. C2O4 2-, हेन्स 3 - 2 विच इज इक्वल टू, इथे आपण 0 घेणार नाही आहोत, तर काय घ्यायचंय सांगा, 4-, बिकॉज चार्ज ऑन याच्यावरती जो चार्ज आहे तो 4- आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत इज इक्वल टू -4. सो एक्स प्लस 3 into -2 दॅट इज -6. सो इथे काय येईल सांगा, 3 into -2 means -6 is equal to -4. X is equal to -4. -6 become -6 जेव्हा या साईडला येतील तेव्हा ते +6 होतील. -4 + 6 is equal to +2. So it is oxidation number. So in this way you have to calculate oxidation number. So answer is C, because X is equal to -2 +2. समजलंय तुम्हाला चार्ज कसं कॅल्क्युलेट केलंय. नेक्स्ट बघा, नेक्स्ट नंबर इज व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ गोल्ड इन द कॉम्प्लेक्स AuCl4-. सो कॉम्प्लेक्स आधी काय आहे तो बघा. कॉम्प्लेक्स आहे AuCl4-. I will give you a 5 minutes. You can solve this question. तुम्ही ट्राय करा. मी आता जे तुम्हाला सांगितलंय AuCl4-, AuCl4-, याचा तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. ऑक्सिडेशन नंबर सो कसं कॅल्क्युलेट करणार आहात तुम्हाला या स्लाइडवर दिसेल बघा. x + 3 × -2 इज इक्वल टू -4. याच पद्धतीने तुम्हाला या स्लाइडवर असलेलं AuCl4-1 त्याच्यासाठी तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर काउंट करायचा आहे. So oxidation number, how many it is? What is the answer? Oxidation number of AuCl4. Comment the answer. Oxidation number of AuCl4 काय येईल बघा. +4 +3 +2 or +1? Yes. ऑक्सिडेशन नंबर कसं काउंट करायचं आहे बघा. AuCl4O- ह्याच्यासाठी ऑक्सिडेशन नंबर consider the oxidation number is X plus 4 Cl- ions are there. Each chlorine has -1 charge.
and which is the charge on complex is -1. So x minus 4 is equal to -1. X is equal to -1 plus 4, which is equal to plus 3. So x is equal to plus 3 is the correct answer. So B is the correct answer for this question. Next is the sum of coordination number and oxidation number of metal in the complexes MEn2C2O4 and chlorine. इथे बघा तुम्हाला फक्त ऑक्सिडेशन नंबर किंवा फक्त कोऑर्डिनेशन नंबर विचारलेला नाहीये, तर दोन्ही विचारलेला आहे, ऑक्सिडेशन नंबर अँड कोऑर्डिनेशन नंबर. So first we have to calculate the coordination number. Coordination number या complex चा किती येईल? M means metal. So oxidation number is, first it is coordination number. Coordination number is equal to total En twice आहे. या complex मध्ये En जे आहे ते twice आहे. Twice म्हणजेच काय? तर it is a bidentate ligand. Ethylene diamine is a bidentate ligand, hence 2 into 2 plus C2O4 means it is also bidentate ligand. So 1 into 2. So answer is 2 into 2 4 plus 1 into 2 2. Answer is 6. कोऑर्डिनेशन नंबर किती आलाय? 6 आलाय. आता तुम्हाला काउंट करायचा आहे तो ऑक्सिडेशन नंबर. Oxidation number, it is equal to M is a charge is considered as a X. En2 means 2. En2 has 0. It is a neutral molecule. Hence, it has 0 charge. Ethylene diamine is a neutral. Hence, 0 charge plus 1 into -2. Because C2O4 has -2 charge. It is only 1. Here C2O4 is only 1. Hence 1 into -2 charge. Plus there is a counter ion, that is 1 into -1. Calculate this answer, that is plus 3. X is equal to plus 3. बघा याचा answer 2 into 0 2, 2 into 0 0, 1 minus 2, 1 into -2, that is -2 and -1. So answer is plus 3. So now त्यांनी काय विचारलंय तुम्हाला, ह्याचं कुठलंही आन्सर तुम्हाला इथे दिसत नाही, 6 पण नाही आणि +3 पण नाही. सो 6 प्लस +3 सम विचारलेली आहे, सम ऑफ कोऑर्डिनेशन नंबर अँड ऑक्सिडेशन नंबर. सो सम इज इक्वल टू 6 plus 3 is equal to 9. Then the correct charge and coordination number of Fe in K3FeCN6 are respectively. So this question is asked in MHT CET 2017. K3FeCN. Try to solve this question. K3FeCN6. सो याचा आन्सर किती येणार बघा, K3FeCN6 साठी
K3 Fe CN6 ब्रॅकेट कंप्लीट. सो K3 ऑक्सिडेशन नंबर आपल्याला त्याने कोऑर्डिनेशन नंबर विचारलाय आणि करेक्ट चार्ज विचारलाय. सो चार्ज फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर किती असेल तर 6 लिगँड्स आर अटॅच. सो कोऑर्डिनेशन नंबर इज 6. सो ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत, एक तर सी असेल किंवा बी असेल. बी अँड सी आर द ऑप्शन्स फॉर दिस कोऑर्डिनेशन नंबर. नाउ फाइंड द ऑक्सिडेशन नंबर. So for oxidation number X plus पहिल्यांदा X घ्यायच्या ऐवजी आपण काय घेऊया K3 पासून स्टार्ट करूया. Three into +1. Potassium has +1 charge, Na plus K plus, so it is +1 plus Fe, that is X. Fe आहे त्याच्यानंतर X आणि cyanide ions has 6 into -1. Cyanide ions Cn minus. So 3 into +1 3 plus X minus 6. Hence X is equal to 3 plus -6, that is +3. So answer is +3 and 6. Is it understand to you? Yes. Next. Which of the following is a neutral complex? So how you can find this neutral complex? त्याच्या आधी आपण हा एक क्वेश्चन कंप्लीट करूया. How many ions per molecules are produced in the solution when Moore salt is dissolved in excess of water? So Moore salt विचारलेला आहे तुम्हाला. So formula for Moore salt. Anyone can guess how many waters are present in Moore salt? Oxidation number and coordination number are important. So Moore salt मध्ये आपल्याला किती वॉटर मॉलिक्यूल आहेत असं विचारलेलं आहे. How many excess water are dissolved in this Moore salt? Moore salt is also called as ammonium iron sulfate and its molar mass is so NH2Fe SO4. Formula for Moore salt is, हा क्वेश्चन पण KCET कर्नाटक CET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. NH4 twice FeSO4 H2O6. तुम्हाला त्याचा जर फॉर्म्युला माहित असेल तरच तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. हाऊ मेनी आयन्स पर मॉलिक्यूल आर प्रोड्यूस इन द सोल्युशन व्हेन मूर सॉल्ट इज डिझॉल्व इन एक्सेस ऑफ वॉटर? सो आन्सर इज हाऊ मेनी वॉटर मॉलिक्यूल्स आर प्रेझेंट, दॅट इज 6. C is the correct answer. Then the type of chemical bond present in CuSO4 copper sulfate pentahydrate. So there is a ionic bond and hydrogen bond, as well as coordinate bond, covalent bond is present. So ionic bond तर आहेच, ionic, covalent and coordinate covalent bond, as well as due to the water molecule there is a hydrogen bond. So या क्वेश्चनचा आन्सर जे आहे बाकीचे ऑप्शन प्रत्येक ऑप्शन मध्ये दिलेले आहेत, आयनिक, कोवॅलंट, कोऑर्डिनेट. पण तुम्हाला एक आयडेंटिफाय झालं पाहिजे की इथे वॉटर मॉलिक्यूल आहे. सो वॉटर मॉलिक्यूल जर असेल
तर वॉटर मॉलिक्यूल मध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट असतो? हायड्रोजन बॉन्ड. सो दॅट्स वाय ऑप्शन इज डी. सो हा एक क्वेश्चन आहे बघा. द चिलेटिंग लिजँड इट इज, हा क्वेश्चन सीईटी मध्ये जरी नसला तरी याच क्वेश्चन या बेसिसवर तुम्हाला पण क्वेश्चन येऊ शकतात. एखाद्या लिगँडचा जो यूज आहे, युजेस ऑफ लिगँड, लीड पॉयझनिंगची ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी यूज केला जातो. सो विथ द चिलेटिंग लिजँड विच इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ लीड पॉयझनिंग, दॅट इज EDTA. इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड. सो इथे जो कॉम्प्लेक्स दिलाय, एक मगाशी आपण हा कॉम्प्लेक्स बघितला होता. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्सचं एक एक्झाम्पल, ज्याचं तुम्हाला चार्ज कॅल्क्युलेट करायचं आहे. ZnCl4 -1. ZnCl4 -1. सो याच्यामध्ये झिंकचा जर चार्ज कॅल्क्युलेट करायचा असेल तर Zn हॅज X, Zn इज कन्सिडर ॲज अ X प्लस 4 into -1 which is equal to -1. So x plus x minus 4 is equal to -1. आता इथे आपण -1 का घेतलंय? Because chlorine has -1 charge and there are 4 chlorine are present. So 4 into -1 -4, and -1 charge is charge on that complex. Now x is equal to -1 plus 4 which is equal to +3. So this is a आन्सर. जो एक कॉम्प्लेक्स निकेल C2O4 थ्राइस घेतले तसं आपण हे ZnCl4 -1 चं बघितलंय. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. ओके, अशा पद्धतीचा जर क्वेश्चन असेल, विच अमंग द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंगेस्ट लिजँड. इट इज आस्क इन KCET 2019 कर्नाटक CET. सो स्ट्रॉंगेस्ट लिजँड म्हणून विचारलेलं आहे. तर ते कशावरती डिपेंड असेल? तर त्या प्रत्येक लिगँडच्या बाबतीत इट मे बी मोनोडेंटेड ऑर बायडेंटेड ऑर इट मे बी न्यूट्रल लिगँड. सो इट इज मोनोडेंटेड, बायडेंटेड असं असेल तर जे बायडेंटेड असेल दॅट इज स्ट्रॉंगेस्ट लिजँड. तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असलं पाहिजे, विच लिजँड इज अ मोनोडेंटेड अँड बायडेंटेड. कार्बन मोनॉक्साइड दॅट इज CO. It is monodentate. It has only lone pair, one lone pair. Next, cyanide. It is also monodentate. Cn minus. Next is a En. En is a bidentate. En means ethylene diamine. आता याला ऑप्शन जर EDTA असेल, आता आपण सध्या आधी हे कंप्लीट करूया. बायडेंटेट आणि अमोनिया. अमोनिया इज ऑल्सो मोनोडेंटेट. इट इज न्यूट्रल लिगँड but it is monodentate. It has one lone pair. So जे bidentate आहे that is strongest ligand. So answer is En. सो याच बेसिसवर एक दुसरा क्वेश्चन असा असू शकतो की जर अमोनियाच्या जागी त्यांनी जर EDTA दिलं असतं किंवा कुठल्याही एका ऑप्शनला EN सोबत आपल्याला जर EDTA दिलं असतं. EDTA म्हणजे काय? इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड. इट इज अ हेक्साडेंटेट लिजँड. So monodentate, bidentate, tridentate, tetra, then penta, and it is a hexa. So there are 6 lone pair. EDTA is a hexadentate. So ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित पाहिजे की EDTA is a hexadentate. So strongest ligand is a EDTA, not a EN. EN means what? Only ethylene diamine. But when you add tetraacetic acid, 4 moles of acetic acid are combined with the EDTA.
En, ethylene diamine. Then there is a formation of ethylene diamine tetraacetic acid. So it is hexadentate ligand and it gives a strongest ligand. It has a 6 lone pair of electron. नेक्स्ट इज अ इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आपण एक कॅल्क्युलेशन बघूया आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा क्वेश्चन प्रत्येक वेळी विचारला जातो. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह काल हे कॅल्क्युलेशन आपण बघितलेलं नाहीये पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती दोन ते तीन क्वेश्चन विचारले जातात. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट, त्याला आपण शॉर्ट फॉर्म म्हणणार आहोत EAN. व्हॉट इज EAN? जसं तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर विचारला जातो त्याच पद्धतीने हा हा जो कॅल्क्युलेट करण्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. So effective atomic number is equal to atomic number minus oxidation state plus 2 into coordination number. 2 into coordination number. So OS means oxidation state. टू CN म्हणजे काय? कोऑर्डिनेशन नंबर. जर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट आणि कोऑर्डिनेशन नंबर व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येत असेल तर तुम्ही इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इझिली कॅल्क्युलेट करू शकता. हा त्याचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याला आपण शॉर्टकट कसं करणार आहोत? Z मायनस एक्स प्लस 2n. Z मायनस एक्स प्लस 2n. आता ते Z म्हणजेच काय? तर ॲटॉमिक नंबर. त्या मेटलचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती असला पाहिजे तर तो तुम्ही लिहिणार आहात Z मायनस एक्स. एक्स म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट आणि 2 into n म्हणजे काय? n इज अ कोऑर्डिनेशन नंबर. आता याच फॉर्म्युल्याचा वापर करून आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल इज निकेल CO4 NiCO4 इज इक्वल टू निकेलचा ऑक्सिडेशन नंबर ॲटॉमिक नंबर आहे 28 प्लस ऑक्सिडेशन स्टेट किती येईल ह्याची? निकेलची ऑक्सिडेशन स्टेट CO4 आहे. सो ऑक्सिडेशन स्टेट इज 0 because CO is a neutral molecule, so 0 into 4 0 and charge is also 0. So answer is oxidation state of nickel is 0 plus 2 into 4 because 2 it is bidentate ligand, coordinate CO is a bidentate ligand and 4 CO are present, hence 2 into 4. Now answer is 28 plus 0. 2 into 4 is equal to 8 and answer is 36. So EAN is equal to 36. बघा लक्षात ठेवा फॉर्म्युला Z मायनस एक्स प्लस 2n. Z means atomic number, X is what? X is a oxidation state and N is a coordination number. You can find out any EAN of this chapter. या पद्धतीचा एक क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्ही हे सॉल्व करू शकता.
देन विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज अ हेट्रोलेप्टिक. हेट्रोलेप्टिक कोणता आहे असं विचारलंय. सो ह्याचा आन्सर काय येईल सांगा. होमोलेप्टिक मीन्स सिमिलर अँड हेट्रोलेप्टिक मीन्स so homoleptic and heteroleptic. Homoleptic means homoleptic, that is similar one type of ligand. And heteroleptic means two types of ligand. So हे जे NiCl4 minus आहे, it is homoleptic because there is only chlorine. So it is a homo. हा ऑप्शन येणार नाहीये because it is homoleptic. NiCl4 काय आहे, होमोलेप्टिक आहे, कारण निकेलला सगळे क्लोरीन अटॅच आहेत. क्लोरीन ॲटम्स आर अटॅच टू निकेल, हेन्स इट इज होमोलेप्टिक. इट इज होमो. नेक्स्ट CONH36Cl3. इथे तुम्ही काउंटर आयन आपल्याला बघायचे नाहीये. जे ब्रॅकेटमध्ये आहे NH36 आहे. सगळे अमोनिया ऑल अमोनिया इज अटॅच टू कोबाल्ट, हेन्स इट इज ऑल्सो होमो. नाउ K3FeCN6. There is a cyanide ions are attached to Fe. It is also homo. And see the first option, that is Cl2 and NH3 twice. So two chlorine are attached and two ammonia. Both are different. One is chlorine, another is ammonia. So this option is correct option and it is a heteroleptic complex. The हे example बघून तुम्हाला कळलं असेल की heteroleptic means what? Heteroleptic means if the two ligands are attached, then that is called as heteroleptic complex. So correct option is PtCl2NH3 twice. आता इथे IUPAC नॉमेनक्लेचर वरती एक क्वेश्चन आहे बघा. AIPMT एक्झाम जी आहे, हा टॉपिक जो आहे तो सगळ्या एक्झाम तुम्ही आतापर्यंत जे बघितल्यात एक्झाम, त्याच्यामध्ये सगळं प्रत्येक एक्झाम मध्ये कव्हर झालाय. फक्त MHCET साठी नाहीये. तर AIPMT रिटेस्ट आहे त्याच्यामध्ये होता. KCET मध्ये विचारलाय. BCE एक्झाम, JEE मध्ये पण हा टॉपिक आहे. सो या टॉपिकला वेटेज जास्त आहे. आपण हे आयनायझेशन नंबर बघणार आहोत. आता हा बघा क्वेश्चन, व्हॉट इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर? इट इज आस्क इन पेट एक्झाम. MP पेट, मध्य प्रदेशची पेट एक्झाम जी 2011 मध्ये झाली होती, त्याच्यामध्ये EAN विचारलं होतं. EAN म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. मग अशी तुम्ही बघितलं हे कॅल्क्युलेशन आपण कसं करणार आहोत, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. सो फॉर्म्युला काय होता बघा. फॉर्म्युला इफ EAN इज इक्वल टू Z मायनस X Z minus X plus 2N.
सो इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, निकेलचा ॲटॉमिक नंबर आहे 28 मायनस एक्स. एक्स मीन्स ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट इज 0 प्लस 2 इंटू O4 दॅट इज 8. 2 इंटू 4. 4 का घेतलंय आपण? बिकॉज इट इज ह्याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो इट इज बायडेंटेड लिगँड. बाय मीन्स 2, म्हणून इथे आपण 2 घेतलंय. आणि CO4 अटॅच आहेत, 4 CO अटॅच आहेत म्हणून 4 घेतलंय. सो आता आन्सर बघा, 28 प्लस 8 is equal to 36. So answer is 36. असं त्यांनी कुठलाही कॉम्प्लेक्स दिला तरी तुम्हाला त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. जसं की एक्झाम्पल आपण एक बघूया. ZnCl4 2 मायनस. ह्याच्यामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल, पहिलं झिंकचा ॲटॉमिक नंबर, ऑक्सिडेशन स्टेट आणि कोऑर्डिनेशन नंबर. So atomic number of zinc is 30. First formula is Z minus X plus 2N which is equal to 30 minus X म्हटलंय. X म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट, चार्ज ऑन दॅट मेटल. तो मग अशी चार्ज कॅल्क्युलेट केला होता बघा. -4 असेल. ZnCl4 -1. इथे -2 नाही, -1 चार्ज आहे. सो 30 ZnCl4 ची ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट केली होती? X plus 4 into -1 that is -4 is equal to -1. -4 and +4 and -1 which is equal to +3. Then coordination number. So here coordination number is, याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती असेल सांगा? इथे प्लस साइन पाहिजे. कोऑर्डिनेशन नंबर 1 into 4. Coordination number is 1 into 4. That is 4. Chlorine has, so 30 plus 3 plus 4. 30 plus 4. Next, which of the following coordinate complex is a exception to EN rule? आता यातला एक जो आता आपण EN बघितलाय त्याच्यातला एक कॉम्प्लेक्स हा एक्सेप्शन आहे. सो कोणता कॉम्प्लेक्स हा एक्सेप्शन्स आहे? तर ते कशावरती डिपेंड आहे? इट इज डिपेंड्स ऑन दॅट
मेटल आयन्स, मेटल आयन्स जे अटॅच आहेत प्लॅटिनम, देन Fe, झिंक अँड कॉपर, त्याचे ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. सो जो ॲटॉमिक नंबर आहे त्याच्यावरती हे रिलेटेड आहे, डिपेंड आहे. सो आन्सर इज ऑप्शन NH342+ लिहिलंय, NH342+ आहे. सो हे दोन्ही कॉम्प्लेक्समध्ये अमोनिया इज सेम आहे. फक्त याच्यामध्ये जे मेटल आयन आहेत, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर तुम्ही प्रत्येकाचा त्याच रूल प्रमाणे कॅल्क्युलेट करून बघा. त्यानंतर तुम्हाला नंबर जो आहे तो दिसेल. पण ॲटॉमिक नंबरमध्ये सो अबोव 30 ज्याचा आन्सर येईल, म्हणजे 30 to 35 जर आन्सर येत असेल, हे जे सगळे ॲटॉमिक नंबर तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागेल आणि ज्याचा आन्सर हे 30 to 35 असेल, तर त्याला ते एक्सेप्शन असेल. हा एक्सेप्शनचा जो रूल आहे, तुम्ही इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर जर तुम्ही बघितलं असेल, तर त्या पॉइंटमध्ये तुम्हाला दिसेल टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट सराउंडेड टू द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम टू द मेटल आयन. सो त्याचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करून बघायचा. जसं की आपण एक एक्झाम्पल प्लॅटिनमचं कॅल्क्युलेट करूया. PTNH36 4+. PTNH36 4+. Its atomic platinum has atomic number 78. Z-X म्हटलंय. ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. सो ऑक्सिडेशन स्टेट इज अ 4. देन प्लस तुम्हाला विचारलं त्यांनी कोऑर्डिनेशन नंबर. सो कोऑर्डिनेशन नंबर किती येईल? 6 into 2, that is 12. So total answer is 86. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक मॉलिक्युलचं ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायचं आहे. सॉरी, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि जे आन्सर, एक्सेप्शन म्हणजे काय, सगळ्याचे कॅल्क्युलेट केल्यावर तुम्हाला कळेल की प्रत्येकाचा आन्सर हे 86च येईल. फक्त एक जो आहे त्याचा आन्सर हे 35 येईल. तुम्हाला हा Z-X+2n या फॉर्म्युलानुसार या प्रत्येक कॉम्प्लेक्ससाठी तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यावरून तुम्ही सांगणार आहात की विच इज करेक्ट ऑप्शन. सो हिअर डी. आपण हे हवं तर सॉल्व्ह करून बघू शकतो. FeCN64- आहे, पण यातल्या ज्या टर्म आहेत त्या लक्षात ठेवा. त्या प्रत्येक टर्म मध्ये इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर FeCN64- FeCN64- तर त्याचा तुम्हाला आधी कोऑर्डिनेशन नंबर समजला पाहिजे. कोऑर्डिनेशन नंबर कसा काउंट करणार आहात? CN. तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? टोटल 6 लिगँड अटॅच आहेत, त्यामुळे ह्याला कोऑर्डिनेशन नंबर याचा 6 आहे. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करणार आहात? ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच काय? तर आपण X+ CN6 म्हणजे 6 into -1 is equal to -4.
So x minus 6 plus minus 4. X is equal to minus 4 plus 6. So it is plus 2. Plus 2 is the oxidation state of FeCN64. ऑक्सिडेशन स्टेट इज +2. आणि आता तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर वरून कॅल्क्युलेट करायचा आहे. सो Feचा ॲटॉमिक नंबर आहे, आयनचा ॲटॉमिक नंबर आहे 26. प्लस मायनस ऑक्सिडेशन स्टेट 2 is equal minus plus 2 into 2. सो हिअर 28 आन्सर येईल बघा, 28. आणि नंतर तुम्ही हा जो रूल आहे, इफेक्टिव्ह EN रूल आहे, 78 मायनस 4, म्हणजे क्रोमियमच्या ज्या आसपास व्हॅल्यू आहेत 36, नोबल गॅसच्या जवळ ज्या व्हॅल्यू येतील त्या सगळ्या करेक्ट आहेत. पण जर 28 आहे, 36, 28 इज आन्सर. त्याच्यानंतर बघा कॉपरसाठी जे तुम्ही घेतलंय आन्सर, याला 35 आन्सर येईल. फॉर द कॉपर इट इज 35. कॉपरसाठी किती येईल? 35 येईल. आणि 35 इज इक्विव्हॅलंट टू द नोबल गॅसेस, दॅट इज क्रोमियम. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर आहे 36 आणि याच्या हे इक्विव्हॅलंट आहे. आणि म्हणून याचं जे हे स्टेटमेंट दिलंय ते इट इज एक्सेप्शन टू EAN रूल. Then next is the name of the complex ions, that is FeCN6 3 minus. सो याच्यावरचे जे ऑप्शन्स आहेत ते बघा. ऑप्शन 1 ट्रायसायनोफेरेट 3 आयन्स, देन हेक्सासायनोफेरेट 3 आयन, देन हेक्सासायनो आयन 3 आयन, and last option is हेक्सासायनो नायट्रोफेरेट आयन. सो याच्यामध्ये आपल्याला आधी आयन आहे, फेरेट आहे, हे करेक्ट आहे. बिकॉज मेटलला जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्सचं नाव लिहिता तेव्हा मेटलचं कन्वर्जन हे ATE सफिक्स आपण यूज करतो. म्हणजे कुठलाही आयन असेल, प्लॅटिनम असेल तर त्याचं कन्वर्जन प्लॅटिनेट मध्ये होईल. निकेल असेल तर निकेलेट. आणि इथे आता फेरट आहे, फेरस आहे म्हणजे त्याचं फेरेट होईल. फेरेट. आता हे फेरेट करेक्ट आहे, पण तुम्हाला ब्रॅकेटमधली ऑक्सिडेशन स्टेट ही ऍक्च्युली 3 येईल, कारण सगळ्या ऑप्शन मध्ये 3 लिहिले. तर करेक्ट काय बघायचं आहे, तर टोटल किती त्याच्यामध्ये सायनाइड आयन्स आहेत. सो 6 सायनाइड आयन्स आर प्रेझेंट. कॉम्प्लेक्स परत एकदा बघा, FeCN6 3 मायनस. हे याच्यामधून जरी डायरेक्टली मायनस केला 3 मायनस 6 तरी तुम्हाला चार्ज कळेल. हा चार्ज ह्याचा 3 येईल. हेक्सा 6 आहेत म्हणून ह्याला हेक्सा म्हणणार आहोत. इट इज हेक्सासायनोफेरेट 3 आयन. सो हेक्सासायनोफेरेट 3 आयन IUPAC नॉमेनक्लेचर वरून तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल. त्याच्यानंतर नंबर ऑफ कॉम्प्लेक्सेस. नंबर ऑफ कॉम्प्लेक्सेस शोज द ऑप्टिकल आयसोमरिझम. जे कॉम्प्लेक्सेस आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये किती कॉम्प्लेक्स आपल्याला ऑप्टिकल आयसोमरिझम दाखवणार आहेत ते तुम्हाला विचारलेलं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस शोज द ऑप्टिकल आयसोमरिझम. सो ऑप्टिकल आयसोमरिझम मीन्स व्हॉट? when you can rotate the plane of plane polarized light. प्लेन पोलराइज लाईट एखाद्या कॉम्प्लेक्सवर तुम्ही जर पास केलीत, देन इट शोज द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. मीन्स इट रोटेट आयदर लेफ्ट साइड ऑर राईट साइड. त्या लाईटचं रोटेशन होईल जेव्हा एका कॉम्प्लेक्सवर तुम्ही ऑप्टिकल लाईट पास करता. देन दिस लाईट इज रोटेट आयदर लेफ्ट साइड ऑर राईट साइड.
then that is called as optical active isomers. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स. सो हा स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे थिअरॉटिकल बेस्ड क्वेश्चन आहे, याला कुठलंही लॉजिक नाहीये, तर तुम्ही डायरेक्टली याचा आन्सर करणार आहात. जो ट्रान्स आयसोमर असतो, ट्रान्स आयसोमर कुठलाही दिलेला असेल, ट्रान्स म्हणजेच काय, सीस आणि ट्रान्स असे दोन ऑप्शन असतात, सीस अँड ट्रान्स. Cis means they are opposite mirror images of each other and non-superimposable mirror images. They do not rotate a plane of plane polarized light. And trans, they are enantiomers of each other. Trans are enantiomers of each other. Trans means what? Cis means if the same functional group are attached, similar functional group attach on same side of the metal ion. सो एकाच साईडला सपोज हे जर प्रेझेंट असतील तर त्याला तुम्ही म्हणणार आहात सीस, आणि ह्याची अपोजिट कंडिशन ट्रान्स. म्हणजे बघा, ट्रान्स मध्ये आपण काय करणार आहोत, तर इथे एक असेल, सो दे आर प्रेझेंट ऍट अपोजिट साइड ऑफ द सेंट्रल मेटल आयन. या सिच्युएशन मध्ये हे दोन्ही सेम साइडला आहेत, तर या सिच्युएशनला हे दोन्ही अपोजिट साइडला आहेत. तर जेव्हा अशी सिच्युएशन असेल, अपोजिट साइडला जर असतील, तर ते मेटल आयन्स हे कसे आहेत, ऑप्टिकल आयसोमरिझम दाखवतील. So here option is trans COEN2 Cl2. Next is a optical isomerism. ते numbers किती आहे, तुम्हाला किती, how many optical isomerisms are formed? The number of possible isomers for the complexes COEN2Cl2Cl will be, En is a ethylene diamine. So number of possible complexes तुम्हाला काउंट करायचे आहेत. सो याचं जे आन्सर आहे, En2 is a bidentate ligand and Cl2 is a monodentate. So En2 means bidentate ligand. So 2 into 1, that is 2, and chlorine is a न्यूट्रल. जरी त्याच्यावर -1 चार्ज असला तरी आपण ते काउंट करणार नाही आहोत. सो जे लिगॅन्ड आहे ते बायडेंटेट आहे, मोनोडेंटेट आहे, त्याच्यावरती ते डिपेंड असेल. जेवढं बायडेंटेट किंवा हेक्साडेंटेट असेल त्यावरती ह्याचा आन्सर डिपेंड असेल. सो नंबर ऑफ पॉसिबल आयसोमर्स 2 into it is bidentate ligand, so answer is 2. कॉम्प्लेक्स वरती तुम्हाला इथे एक्झाम्पल एकच घेतलंय, ज्यामध्ये FeCN6 आहे, IUPAC नॉमेनक्लेचर. काल जेवढे कुठले ऑप्शन सगळे दिले होते, 7 ते 8 कंपाऊंड होते, ते तुम्ही त्याच्या प्रत्येक आयन्सचं कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर करून बघायचं आहे, तरच तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये नॉमेनक्लेचर विचारतात. IUPAC नॉमेनक्लेचर, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, ऑक्सिडेशन स्टेट आणि कॉम्प्लेक्स. आणि हे त्याचे यूज आहेत. हिमोग्लोबिन मध्ये कोणता असतो बघा, क्लोरोफिल मध्ये कोणता कॉम्प्लेक्स असतो, हिमोग्लोबिन इज अ कॉम्प्लेक्स ऑफ Fe. देन क्लोरोफिल इज अ कॉम्प्लेक्स ऑफ, क्लोरोफिल मध्ये कुठला कॉम्प्लेक्स आहे,
क्लोरोफिलमध्ये क्लोरोफिलचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलात तर क्लोरोफिलमध्ये कुठला मेटल आयन यूज केलेला आहे? It is a chlorophyll is a complex of magnesium, Mg. It is a porphyrin ring. Then which of the following is a R coordination compound? So आता इथे तुम्हाला दिसतंय coordination compound कोणतं विचारलेलं आहे. Hemoglobin is also a coordination compound. It is complex. Chlorophyll is also complex. Cisplatin is complex. So answer is all of these. Then which complex हे मेटलचे जे युजेस आहेत त्या कॉम्प्लेक्सच्या प्रत्येक कॉम्प्लेक्सचा यूज आहे त्याच्यावरून तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. विच ऑफ द dash dash complex is a metal is used for electroplating of noble gas. So noble gas साठी आपण it is used as a thiocyanide ion. Thiocyanide is used for the electroplating of noble gas. So we can stop here. Any doubt you can ask me. PPT share.